रमाकांत पोद्दार 29 नोव्हेंबर. प्रिय जो, वाईट बातमी सांगताना पत्राची सुरुवात काय करायची हे मला समजेना. आतापर्यंत तशी वेळ आली नव्हती. रामकाका गेले. आज 14वा दिवस, पण अजूनही खरं वाटत नाही. वाटतं आतल्या खोलीतून कोणत्याही क्षणी ते चहाचा कप घेऊन बाहेर येतील, पण नाही. आता ते कधीही येणार नाहीत. परवाच तुझं पत्र आल्यावर तू लिहिलेला नमस्कार त्यांना सांगितला होता. त्यावेळी ते झोपूनच होते. सांध्यावर सूज होती, त्यात वय झालेलं. डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना असं काही सांगितलं की त्या नातेवाईकांची मोठी अवघड परिस्थिती होते. समोरच्या आपल्या माणसाचं मरण क्षणाक्षणानं जवळ येताना पाहत बसणं, त्याच्या वेदना पाहणं, त्याच्या इच्छा ऐकणं आणि होकार देत बसणं. खोटा दिलासा देणं सुद्धा बऱ्याच वेळा खूप अवघड जातं. हल्ली तुझी पत्र यायला लागल्यापासून त्यांना एक वेडी आशा निर्माण झाली होती. उतार वयात का होईना आपला अस्ताव्यस्त झालेला संसार पुन्हा सुरळीत चालू होईल. बऱ्याच वेळा आजकाल ते म्हणायचे, म्हातारपणी एकमेकांची साथ सोबत असलेली चांगली. बऱ्या वाईट दिवसात एक आधार असतो, कारण याच दिवसात जगणं अवघड झालेलं असतं. त्यांच्या अडाणी भाषेत काय काय सांगत राहायचे, तेच तेच सांगायचे खूपदा. आपण तेच बडबडतोय हे त्यांच्या लक्षातही यायचे नाही. मला शेवटी ते भ्रमिष्ठ होतायत का म्हणून भीती वाटायला लागली. कारण मरायच्या अगोदर 15-20 दिवस त्यांना भास व्हायचे. कधी म्हणायचे, पिंपळाखाली तू बसली आहेस. कधी म्हणायचे, घरात काळे कपडे घातलेली 3-4 माणसं वावरत आहेत, काहीतरी शोधत आहेत. एकदा मध्यरात्री तर माझ्या पायाजवळ येऊन उभे राहिले. क्षणभर मीही घाबरलो. मी विचारलं तेव्हा म्हणाले, तुमच्या तोंडावर कुणीतरी काळे कापड घालत होते. मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर म्हणाले, त्यांच्या मेंदूला व्यवस्थित ग्लुकोज पोचत नाही. पण आता या अवस्थेत काही करता येणार नाही. जो, मी क्षणाक्षणानं मरणारे रामकाका पाहिले. पण एक गोष्ट खरी, त्यांना मरणाची भीती वाटत नव्हती. मी एकदा त्यांना दिलासा द्यावा म्हणून तुम्ही लवकर बरे व्हाल म्हणालो तेव्हा ते विचित्रसे हसले. म्हणाले, आता दिवस संपत आले, मी निघालो. खोटी आशा कशापायी? तुम्ही सांभाळा. एकटं राहायची तुम्हाला सवय नाही. मी गप्प झालो. काय करणार? रामकाकांनी सगळी सेवा मला वाहिली. मी त्यांना काय दिलं? काय देता आलं असतं? नुसते प्रश्नच माझ्यासमोर उरले. पालीचं तुटलेलं शेपूट जसं वळवळत राहतं तसे वळवळत राहिले. मृत्यूच्या आदल्या दिवशी ते दिवसभर बडबडत राहिले. त्यांना तशी शुद्ध नव्हती. मलाही ते ओळखत नव्हते. मध्येच पिंपळाशी बोलत राहायचे. नसलेला पिंपळ त्यांच्या डोळ्यात फुलारायचा. त्याच्या पानाची सळसळ त्यांच्या कानाशी सलगी करायची. काळ पुरुषाशी बोलावं तसं त्या पिंपळाशी बोलत राहायचे. एकदम तुला हाका मारायचे. एक प्रकार नव्हता, दिवसभर असं चाललं होतं. मी फक्त त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसून होतो. त्यांना उठता येत नव्हतं, नाहीतर ते इकडं तिकडं धावलेही असते. अधूनमधून मी त्यांना चमच्यानं चहा कॉफी घालत होतो, पण त्याचा काही उपयोग नव्हता. ओठांच्या कडेनं ती उघळून जायची. रात्री 1:30च्या सुमाराला ते शांत झाले. डोळे वटारलेले, जणू काहीतरी अघटित डोळ्यासमोर दिसतंय असे. आणि तोंडही उघडे, एक सुद्धा दात नसलेले. जीव जातो म्हणजे नक्की काहीतरी शरीराबाहेर पडत असावं. निदान त्या क्षणी तरी मला तसंच वाटलं. मी खूप वेळ त्यांच्या निश्चेष्ट चेहऱ्याकडे पाहत राहिलो. माझ्या लहानपणापासून मी त्यांना पाहत होतो. त्यांची सगळी रूपं माझ्या नजरेसमोर होती. रात्री 1:30 पासून पहाटेपर्यंत नुसता त्यांच्या शवाजवळ बसून होतो. पहाटे शेजारी कळवलं, ओळखीची 10-12 माणसी गोळा झाली. एक प्रकारची शांतता घरभर पसरून राहिली होती. टाहो फोडून रडणारं कोणी नव्हतं. सांत्वनाचे सोपस्कारही नव्हते. शेवटी अग्निसंस्कार हा करायलाच लागतो. तो माझ्या हातानेच झाला. त्यांच्या चितेभोवती फेऱ्या घालताना वाटलं,
हे त्यांचे माझे ऋणानुबंध होते. जन्म आणि मृत्यू हे माणसाच्या हातात नसतात, तसेच कोणती माणसं आपल्या आयुष्यात यावीत, स्थिरावावीत, याचेही विधी संकेत असावेत. माझे आई वडील वारले तेव्हा मला कळतही नव्हतं. त्यांना अग्नी माझ्या चुलत भावाने दिला होता आणि कोणताही नातेबंधन नसलेल्या रामकाकांच्या नशिबी माझ्या हाताने अग्निसंस्कार होता. त्यावेळी मनात आलं, ज्यावेळी माझा मृत्यू होईल तेव्हा ते सोपस्कार कोण करेल? माझ्या चितेला आग देण्यासाठी सुद्धा परमेश्वराने कुणाला तरी नेमस्त केलेला असेलच. शेवटी प्रत्येकाला ही वाट आहेच. 60व्या वर्षी असे कुणाचे सोपस्कार करणे मला सोसले नाही. तिकडून आल्यापासून ब्लड प्रेशर वाढले, गोळ्या चालू आहेतच. नंतरचे रामकाकांचे सगळे विधी ब्राह्मण बोलावून करून घेतले. 3रा, 10वा, 13वा सगळं झालं. या विधीचं काय महत्व असतं कुणाला माहिती, पण त्यांचं काही मागे राहायला नको म्हणून आणि एक कर्तव्य भावना म्हणून सगळं गेलं. खरं तर जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत आपण त्याच्याशी कसं वागतो, बोलतो, काय खाऊ पिऊ घालतो हेच महत्वाचं. एकदा तो मेला की नंतर करतो ते एक आपल्या मनाच्या किंवा इतर लोकांच्या समाधानासाठी. कावळा शिवणे या प्रकाराबाबतचं तत्व तर माझ्या लक्षातच येत नाही. कावळा शिवला नाही तर म्हणे मेलेल्या माणसाची कोणती तरी इच्छा मागे राहिलेली असते. माझ्या पाहण्यात तर वेगळे झाले. माझा एक मित्र वयाच्या 20व्या वर्षी अपघातात गेला होता, पण त्याच्या पिंडाला कावळा एका क्षणात शिवला. तेच आमच्या शेजारचे वय 90च्या आजोबांच्या पिंडाला 4 तास होऊनही कावळा शिवला नाही. नातेवाईक पुन्हा पुन्हा पाया पडून आले, पण शेवटपर्यंत कावळा जवळ सुद्धा आला नाही. शेवटी ब्राह्मणाने दर्भाचा कावळा करून पिंड त्याच्यावरून उष्टावला. कायद्यात जशा पळवाटा असतात तशा या प्रकारातही आहेतच. याचा अर्थ 20व्या वर्षी मरणाऱ्याची काही इच्छा मागे राहत नाही आणि 90व्या वर्षी मरणाऱ्या आजोबांची राहते असा धरायचा का? हे मनाला पटत नाही. रामकाकांच्या पिंडाला मात्र लगेच कावळा शिवला. त्यांच्या काही इच्छा होत्या का कुणाला माहिती, पण त्याविना काही तिथे प्रश्न आला नाही. जो आता खऱ्या अर्थानं माझं शेवटचं पर्व चालू झालं. मागच्या पत्रात तू गोव्याला गेल्याचं वाचलं. जोपर्यंत होतंय तोपर्यंत फिरून घे. तुझ्यातली लेखिका समृद्ध व्हायला ते उपयोगी पडेल. तुझ्या प्रवासातली सुखदुःख तू मोकळ्या मनानं लिहिली आहेस, त्यामुळे वाचताना बरं वाटलं. पण आता वाटायला लागलंय आपण दोघांनी ती विसरायला हवी. उषासारखी चांगली मैत्रीण तुझ्यासोबत होती. ही तुझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण बाब आहे. मन मोकळं करायला मैत्रीसारखं दुसरं चांगलं ठिकाण नाही. तिथं चांगले वाईट भलं बुरं सगळं मोकळं करता येतं. ज्यांच्या आयुष्यात अशी ठिकाणं नसतात त्यांचं दुःख फार मोठं असतं. एक मात्र खरं, प्रत्येक आयुष्यात जमेपेक्षा उणं अधिक असतं, म्हणून जमेचं महत्व कमी होत नाही. जे मिळवलं त्याचं समाधान आयुष्यात सुख देतं. उण्याचाच हिशेब करीत राहिलं तर त्याबरोबर जमेचाही लय होतो. अनंताबद्दल खूप प्रांजळपणे लिहिलं आहेस तू. सगळं खरं असेलही, मला त्याबद्दल आता काहीच म्हणायचे नाही. पण ती वेळ मात्र तशीच होती. मला त्यावेळी सारखा तुम्हा दोघांबद्दल संशय वाटत राहायचा. मन सैरभैर व्हायचं. तुला मी न जाणो काय काय बोलायचो, त्यात राग चीड असायची. पण त्या पाठी सुद्धा मला तुझ्याविषयी प्रेम होतंच. माणूस जवळच्या व्यक्तीवरच रागावतो, संशय घेतो, कारण ती व्यक्ती त्याला प्रिय असते. ती स्वतःपासून दुरावू नये ही भावना मनात असते. त्या पोटी चुकीच्या मार्गाने माझ्याकडून अभिव्यक्ती झाली असेल, मी मान्य करतो. पण चुका कोणाच्या हातून होत नाहीत. खूप जणांच्या संसारात आपल्यासारख्या गोष्टी घडल्या नसतील का? पण संसार विस्कटणं हे आपलं प्रारब्ध होतं. हे एकाकीपण आपल्या नशिबात लिहिलं होतं. त्या काळात तुला अनंतानं आधार दिला म्हणून तुझं आयुष्य फारसं विस्कटलं गेलं नाही. त्याला कोणती तरी एक स्थिर दिशा मिळाली. शिवाय समाजाला एक बुद्धिमान लेखिका मिळाली. रामकाका सत्वशिलेला नेहमी म्हणायचे, आमच्या वहिनी साहेब लई हुशार. साहेबांच्या सारखीच पुस्तकं लिहिल्यात त्यांनी. त्यांना वाचायला येत नव्हतं, नाहीतर तुझ्या पुस्तकांची त्यांनी पारायण केली असती. तुला कदाचित माहिती नसेल, तुझी आतापर्यंत प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं माझ्याजवळ आहेत. रामकाका शोकेसमध्ये रोज माझ्या नाटकांच्या पुस्तका शेजारी तुझी पुस्तकं लावून ठेवायचे, धूळ साफ करायचे.
पण आपल्या संबंधावर मात्र तशीच धूळ साचून राहिली, जो ती आपणा दोघांनाही दूर करता आली नाही. हल्ली मलाही खूप वाटतं, मी तुला लिहिलेल्या पत्रात सुद्धा तेच तेच लिहित राहतो. हो, हे सगळं लिहिण्यात एक सांगायचं राहिलं. गेल्या 3 आठवड्यांपासून माझ्याकडे एक तरुण मुलगा येतोय, वय 27-28च्या दरम्यान. त्याला माझ्या नाटकांच्यावर PhD करायचे. खरं तर आता त्याला माहिती देत बसण्यात मला कसलाच इंटरेस्ट नव्हता, पण तो आल्यामुळे दुपारचे 3-4 तास चांगले जातात. निदान घराला तरी जाग राहते, बरं वाटतं. तो आपला माझ्या समकालीन नाटककार, त्यांची नाटके, त्यावर माझं मत, असं खूपसं काही विचारित राहतो. बरोबर टेप रेकॉर्डरही घेऊन येतो. मी त्याच्याशी इतर विषयावर गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो. रामकाका गेल्यावर 3-4 दिवस तो आला नव्हता. सुशांत त्याचं नाव. पण मीच सांगितलं, येत जा. परवा मला म्हणाला, सर तुम्ही तुमचं आत्मचरित्र का लिहिलं नाही? तुम्ही ते लिहा, वाटल्यास ते लिहिण्यास मी तुम्हाला मदत करीन. मी त्याला म्हटलं, माझं आयुष्य म्हणजे गुंतागुंत आहे बेटा. समजायलाही अवघड आणि लिहायला त्याच्यापेक्षा अवघड. तो थोडा वेळ गप्प बसला आणि नंतर म्हणाला, मी बाईंचं आत्मकथन वाचलंय. त्यावर तुम्ही काहीच समर्थन दिलं नाहीत. निदान त्याबाबत काही लेख तरी तुम्ही लिहायला पाहिजेत. तुमच्या चाहत्यांच्या मनात नाहीतर संभ्रम निर्माण होईल. भाबडेपणानं तो बोलत होता. त्याच्याकडे पाहताना वाटलं, आपलं पहिलं बाळ जगलं असतं तर आता ते एवढंच आणि असंच दिसलं असतं. तेव्हापासून सुशांतबद्दल एक वेगळीच भावना माझ्या मनात घर करून बसली आहे. मीच एकदा त्याला सहज विचारलं, सुशांत तुझं काही प्रेम प्रकरण वगैरे आहे का? त्यानं चमकून माझ्याकडे पाहिलं. तो क्षणभर सैरभैर झाला. नंतर म्हणाला, होतं. एकदा पोळला गेलोय. आता पोरीकडे पाहावं असं वाटत सुद्धा नाही. तसा विचारायचा मला अधिकार नाही. वाटलं तर सांग, नाहीतर सोडून दे. तुझं प्रेम कशामुळे फिसकटलं? सर सांगेन कधीतरी, अगदी नक्की सांगेन, पण ही ती वेळ नव्हे. जो इतकं बोलतानाही त्याला भरून आलं होतं. प्रेमात माणसं कशी अंतर्बाह्य गुंतून जातात. आठवणींनी सुद्धा नको नको होतं. त्यात 20 ते 25 वयातली प्रेम प्रकरणं तर अगदी नाजूक. पण माणसानं त्या वयातही प्रेम करायला हवं. ते वय तेच वय. हुरहुर, आकर्षण, मिलन यांच्या संवेदना त्या वयात फार निराळ्या असतात. प्रौढावस्थेतल्या प्रेमाची चौकटच वेगळी असते. सुशांतचा प्रेमभंग झाला एवढंच कळलं. त्या वयात खूपसे प्रेमभंगच होतात. त्याला कारणही खूपसं मोठं असावं लागतं अशातला भाग नाही. प्रौढ प्रेम हे उथळ नसतं हे मान्य, पण त्यात भर तारुण्यातली नवथरताही नसते. मी पण वसुंधरेवर, तुझ्यावर, सत्वशिलेवर, रजनीवर प्रेम केलं. प्रत्येकाची चौकट वेगळी होती. तूही अनंतावर, शशांकवर केलं असशीलच. त्याची चौकट वेगळी असेल. खूपदा फक्त मन प्रेमात गुंततं, शरीर नाही. तुझी प्रेम भावना तशी असेल कदाचित. सुशांत आल्यापासून एक झालंय. त्याच्या अभ्यासासाठी का होईना मला माझ्या नाटकांच्यावर पुन्हा एक वेगळी नजर टाकता यायला लागले. पूर्वी काही वेळा नाटकावर टीका यायची तेव्हा राग यायचा, किंवा पूर्वग्रह दूषित दृष्टी ठेवून समीक्षा लिहिली गेली असं वाटायचं. आता वाटतंय खरंच काही ठिकाणी बदल हवे होते, पण आता ते करण्यात फारसा अर्थ उरला नाही. माझ्या नाटकांवर त्याला विश्लेषणात्मक लिखाण करायचं आहे. एक मात्र खरं, पोरगा अगदी जीवापाड मेहनत करणारा आहे, तसं माया लावणारही आहे. आल्यावर रोज बीपीच्या गोळ्या घेतल्या का याची चौकशी करतो. स्वतः चहा करून देतो. म्हातारपणी मुलाच्यात स्वतःचं रूप, तरुणपण पुन्हा पाहायला मिळतं म्हणे. मी सुशांतच्यात ते पाहण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यालाही मी एवढ्या जवळकीनं का वागतोय असं वाटत असावं, पण तसा तो भाबडा आहे. परवा माझे डोके दुखत होते म्हणून बाम लावत होतो, तर त्याने मी लावतो म्हणून माझ्या हातातून बाटली घेतली. मी संकोचून नको नको म्हणायला लागलो तर म्हणाला, सर आज तुम्हाला मुलगा असता तर तो माझ्या वयाचा असता. त्याच्याकडून सेवा करून घ्यायला तुम्हाला संकोच वाटला असता का? जो त्याच्या बोलण्यामागे सहजपणा असेलही, पण मला सतत वाटत राहते परमेश्वरानं सुशांतच्या रूपानं आपला बाळच माझ्याकडे पाठवलाय. वाढत्या वयातील भाऊकपणाचाही यात भाग असेल, पण मला आपलं वाटत राहतं
वय वाढेल तसं मन खूप भावनाशील होतं म्हणे. दुःखाच्या आठवणी किंवा सुखाचे प्रसंग आले तरी मग डोळे भरून येतात. माझी आजी होती, सख्खी नव्हे चुलत, 80 वर्षांची. कुणी तिला साधं भेटायला आलं, बरं आहे ना विचारलं तरी तिला भरून यायचं. मला तेव्हा काहीतरी वेगळं वाटायचं, पण आत्ता पटतंय. परवा सुशांत माझ्या कपाळाला बाम चोळत होता तेव्हा माझे डोळे भरून आले होते. जो, तू सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, पण एका वेळी 5-7 पानांपेक्षा जास्त वाचवत नाही. मराठीत असली तरी समजायला खूपशी कठीण आहे. अर्थ लावून वाचावे लागते. मजेची गोष्ट म्हणजे राम काका अधूनमधून जे सुभाषितासारखे त्यांच्या भाषेत बोलायचे त्यांचे संदर्भ ज्ञानेश्वरीत आढळत आहेत. राम काकांना तर वाचायलाही येत नव्हतं. मग त्यातलं ज्ञान त्यांना कुठून आलं असावं? कालच त्या गीतेतल्या श्लोकाचे भाषांतर वाचले. ज्ञानेश्वरी सोबत मी गीताही वाचतोय. त्यात लिहिलंय, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. आणि हे वाचल्यावर तू ज्ञानेश्वरी का वाचायला सांगितलीस हे लक्षात आलं. मृत्यूनं मरणार आहे ते फक्त शरीर, जे जीर्ण झालेल्या वस्त्राप्रमाणे आहे. खरंच जो, आयुष्यात हातून घडलेल्या किती घटनांच्या खुणा किती स्वरूपात या शरीरावर मनावर आहेत. एक दृष्ट्या तेही मलिन आणि जीर्ण झालंय. मृत्यूनं माझं शरीर नष्ट होईल, आत्मा पुन्हा दुसऱ्या शरीरात प्रवेश करील. जो, हे सगळं खरं, पण आत्मा दुसऱ्या शरीरात गेल्यावर पुनर्जन्म विस्मृतीत जाईल. मला तसं नकोय जो. मला स्वच्छ नवीन शरीरानं पुन्हा तुझ्याबरोबर जन्म हवाय. तू मला हवी आहेस जो. हा जन्म आता संपल्यातच जमाय. मिळणारा प्रत्येक क्षण हा आधार वाटतो. तू भेटशील न भेटशील, पण जो पुढील जन्मात पुन्हा ताटातूट नको. हे सगळं मी म्हातारपण आल्यानं फार भावनाप्रधान होऊन लिहितोय असं तुला वाटेल, पण हे खरं आहे का कोणास ठाऊक. रामकाकांचा मृत्यू डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिल्यापासून आपोआप मृत्यूबद्दलची भीती कमी झाली. रामकाकांच्या निश्चेष्ट शरीराजवळ मी जवळजवळ त्यावेळी 5-7 तास नुसता बसून होतो. माणसाच्या शरीरातली चेतना गेली की त्या जड शरीराला काही अर्थ उरत नाही. मी त्या काळात 2-3 वेळा त्यांच्या शरीराला हात लावून पाहिला. बर्फासारखं गार शरीर, डोळेही थिजल्यासारखे. पण एक मात्र खरं, त्या शांत वातावरणात एक मरणगंध जाणवत होता. तो मात्र अजूनही नाकात बसू नये. सकाळी रामकाकांच्या शवाजवळ सुगंधी उदबत्त्या लावल्या होत्या, तरी सुद्धा एक कुंद वास, जो त्यांच्या शरीराचा नव्हता, त्या मृत्यूचा होता. भयान शांततेत माझ्या नाकानं तो टिपला होता. जो, त्यावेळी मला सारखं वाटायचं, मी ज्यावेळी मृत होईन त्यावेळी माझ्याजवळ कोण असेल का, आणि त्यालाही त्यावेळी असंच जाणवत राहील का. माझा मृत्यूगंध त्याच्याही नाकात सामावून राहील. शेवटी आपल्या मरणाचे कुणाला दुःख होणार असेल, कुणाच्या डोळ्यातून 2 अश्रू पाझरणार असतील तरच मरणाला अर्थ आहे, नाहीतर जगणे आणि मरणे दोन्ही निरर्थकच. जो, माझ्या मरणाचे तरी तुला दुःख होईल का, हा प्रश्न माझ्या मनात येतो तेव्हा वाटतं, नाहीतरी मी तुला काय दिले. कोणता तरी तृप्तीचा क्षण मी तुझ्या ओटीत टाकलाय का मलाच आठवत नाही. जोपर्यंत मी तुझ्या बरोबर होतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या कैफात वावरत होतो. आता वाटतं मी खूप गमावलं. चांगल्या आठवणी काढण्याजोगते क्षण सुद्धा माझ्याजवळ नाहीत. कदाचित असं असावं म्हणूनच तुला अजूनही मला भेटावंसं वाटत नसेल. शेवटी ओढ ही दोन्हीकडून असली तर त्याला अर्थ असतो. ज्यावेळी तुलाही खरोखर वाटेल की मला भेटायला हवं तेव्हा भेट. मी त्या वेळेची वाट पाहीन. जो, समजा तू तुझं पुढील आत्मकथन लिहिलंस तर तुझ्या भेटीसाठी लागलेली माझी ओढ त्यात शब्दबद्ध कर. लोकांना रमाकांत पोद्दार हा नाटककार नुसताच रंडीबाज, नशा करणारा, बायकोला छळणारा म्हणून आठवायला नको. त्याच्याजवळही हृदय होतं, ओढ होती, पश्चाताप होता, हेही लक्षात येऊ दे. मी आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्नही करणार नाही, मला ते जमणारच नाही. आणि महत्वाचं, त्या जुन्या आठवणी काढणं आता झेपेल असं वाटत नाही.
रामकाका गेल्यापासून कुठंतरी ही कमकुवतपणाची भावना मनात निर्माण झाली. परवा मी सहज सुशांतनं विचारलं म्हणून त्याला सांगितलं. मी तुला जो म्हणून हाक मारायचो. अजूनही पत्रात जो म्हणूनच लिहितो. आपला अजूनही पत्रव्यवहार चालू आहे. वाचून त्याला आश्चर्य वाटलं. त्यातही आता तू वयानं 55 झाल्यावर मी तुझा उल्लेख जो म्हणून करतो म्हटल्यावर आणखीनच. तो म्हणाला, जो म्हटलं की 20-22ची सडपातळ मिडी घातलेली बॉबचे केस मोकळे सोडलेली तरुणी डोळ्यासमोर येते. तेव्हा मी म्हटलं, आम्ही दुरावलो तेव्हा ती 35 वर्षांची होती आणि मी तिच्या 20व्या वर्षापासून जो म्हणतो. गेल्या 19 वर्षात आमची भेट सुद्धा झाली नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीसमोर अजूनही जुनीच जो आहे. फार लिहित नाही. रामकाका गेल्याचं दुःख वाटणार, पण इलाज नाही. ही ओहोटीचीच वेळ आहे. तुझाच रमाकांत. ज्योत्स्ना पोद्दार, 8 डिसेंबर. रमाकांत, तुमचं पत्र मिळालं. रामकाका गेल्याची ओळ वाचली आणि पुढचं काही वाचता आलंच नाही.